सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू यांनी जीवाकारणे जीवाच्या हिताकारणे ज्या अनंत लीळा केल्या आहे, त्या अनंत लीळाचं चिंतन करत करत त्यातून समज घेत परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे ती प्रतिपालन करत परमेश्वराबरोबरच परमेश्वर प्राप्तीचा हा प्रवास आपण करत आहोत. आणि परमेश्वर रुद्रपूरवरून आता बाईसा आणि चांगदेव भटाबरोबर परतीच्या प्रवासाला निघालेले आहे. त्या अनुषंगाने तिथं फक्त हंसराजाला गणपती बाबांच्या सेवेला ठेवून देव पुन्हा या महाराष्ट्रामध्ये ज्या जीवाची कणव आहे, योग्यता आहे, पात्रता आहे, त्या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वर महाराष्ट्रात निघालेले आहे. त्याप्रमाणे परमेश्वर आता टाकळीला वस्ती करतात. तिथं बाईसा त्यांना जे दररोजचं विधिविधान आहे, चरणशाळन करणे, पूजा अवसर करणे, पाकनिष्पत्ती करून उपहार देणे आणि पौड उपवड करून दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघणे, अशा पद्धतीनं परमेश्वर टाकळीला वस्ती झाल्यानंतर आलेगावला येतात. आलेगावलाही दररोजचा जो नित्यविधी आहे तो करतात. अर्थात रुद्रपूरला जाताना यातले बरेचसे गावं होते आणि परत त्याच गावांना येऊन परमेश्वराने त्याच ठिकाणी संबंध देऊन वस्ती करून पुढच्या मार्गाला निघालेले. काही गावं त्यातलेच आहे, काही गावं दुसरी आहे. अंजनेय लिंगाच्या देवळी वस्ती झालेली आहे. तिथंसुद्धा दररोजचं जे विधिविधान बाईसांनी केल्यानंतर एक दिवस वस्ती झाली आणि दुसऱ्या दिवशी देव पुन्हा मेहकरला आलेले आहे. आता मेहकरला मात्र देव थांबलेले आहे. मेहकरला आल्यानंतर त्या मेहकरलाच जाताना शेंदुरजन आलेले आहे. मेघकरवरून शेंदुरजनला आले देव. आणि शेंदुरजनला आल्यानंतर ज्या ब्राह्मणाला देवानी स्थिती दिली होती तो आजही त्या स्थितीच्या भरात परमेश्वराला स्वतःजवळच पाहत होता. त्याच ब्राह्मणाला परमेश्वर पुन्हा भेट देतात. शेंदुरजनला गमन केल्यानंतर गावाच्या ईशान्य दिशेला एका पिंपळाखाली देवाचं आसन झालेलं आहे आणि त्याच बाजूला एका वडाखाली तो ब्राह्मण स्थितीचं सुख अनुभवत आहे आणि देवाला आपल्या जवळच बघत आहे. बाईसांनी हे बघितल्यानंतर बाईसांना आश्चर्य वाटतं आणि बाईसा देवाला म्हणतात, बाबा हा तोच ब्राह्मण नव्हे काय? आपण जाताना त्याला तुम्ही स्थिती दिली होती आणि त्याच्या उपहाराचा स्वीकार केला होता, तोच ब्राह्मण आहे का? म्हणे हो तोच आहे. तर मग बाईसांना आश्चर्य वाटतं, तर तोच आहे तर मग देव येऊनसुद्धा तो तिथंच का बसलेला आहे, देवाकडं का आला नाही? याला काय झालं म्हटले. बाबांना पाहिल्यानंतरही बाबांजवळ तो आलेला नाही आहे. कारण बाईसांना ते लक्षात येत नाही. आणि मग हे काय बाबा, हा तर इथंच आहे, तिथे काय पाहत आहे म्हटले. तुम्ही इकडं तो तिकडं, तुम्हाला त्यांनी पाहूनही न पाहिल्यासारखं करून तो तिथंच बसला आहे. आणि मग देव त्याच्यावरती स्पष्टीकरण करताय की बाई तो स्थितीच्या आभासामुळे पाहत आहे म्हटले. मग त्याला बोलावू का म्हटले. म्हणले बोलवा, कारण तो इकडं का येत नाही तर तो मला तिथंच बघतो आहे म्हटले. आणि मग बाईसा म्हणतात, तुम्ही तर इथं आहात आणि तो तिथं कसा पाहतो आहे? म्हणजे ते स्थितीच्या अभावामुळं, स्थितीमुळं. आणि मग बाईसा म्हणतात, आम्ही त्याला बोलावू का? म्हणे हो बोलवा. बाईसा त्याला बोलवायला जातात आणि त्याला म्हणतात, भटो तुम्हाला बाबा बोलवत आहे. परंतु तो कोणत्याही प्रकारचं रिस्पॉन्स देत नाही. तो जसा आहे तसाच बसतो आहे. आणि तो ज्यावेळेस बाईसा त्यांना म्हणतात की भटो तुम्हाला बाबा बोलवत आहे, तो हे नव्हे, बाबा इथंच बसलेले आहे माझ्यासमोरच. असं 2-3 वेळा म्हटल्यानंतरही तो तेच सांगतो. आणि मग बाईसांचाही नाविलाज होतो. बाईसा परत देवाकडे येतात आणि देवाला सांगतात की देवा तो काही येत नाही. कारण त्याला मी जेव्हा म्हटलं की बाबा तुम्हाला बोलावत आहे, तो म्हणतो हे नव्हे, इथंच देव बसलेले आहे. आणि मग बाईसा माघारी आल्यानंतर
सर्व सांगितल्यानंतर देव त्यांना म्हणतात, बाई त्यांचा खांदा दाबा आणि त्यानंतर त्यांना तुम्ही सांगा, त्यावेळेस ते स्थितीतून बाहेर पडतील आणि मग इकडे येतील. त्या पद्धतीनं बाईसा पुन्हा जात आहे, खांद्याला हात लावताय, स्पर्श करताय, दाबताय आणि मग त्यांची स्थिती भंगले. नंतर तो अचानक एखाद्या आश्चर्यजनक काही गोष्टी पाहिल्यानंतर जसं माणूस करतो तशा पद्धतीनं तो बाईसांना म्हणतो, हा बाई तुम्ही केव्हा आलात आणि गोसावी कुठं आहे? तर बाईसा म्हणतात, अहो ते काय देव तिकडंच आहे, तुम्हाला त्यांनी तिथं बोलवलं आहे आणि ते बोलवण्यासाठीच मी आलेलो आहे. आणि तो लगेच उठतो, भटो तो देवाकडे आल्यानंतर देवाला दंडोत घालतो आणि देवाला तो विचारतो, तुम्ही कधी आलेत? ते देव म्हणतात, आत्ताच आलो. आणि अशा पद्धतीनं आत्ताच आलो असं म्हटल्यानंतर तो देवाला सांगतो की आम्ही कितीतरी दिवसापासून तुमची वाट पाहत होतो. मी विचार करत होतो, चिंतन करत होतो की बाबा कधी येतील, कधी येतील, असं सतत चिंतन माझं चालू असतं. त्यामुळं तुम्ही आलात, खूप चांगलं केलं. अशा पद्धतीनं तो बरीच स्तुती करायला लागतो. आणि देव मात्र तिथं एक दृष्टांत सांगतात चातकाचा. जो चातक पक्षी असतो म्हणले, तो देशोदेशी गावोगावी फिरतो, परंतु कुठलंही पाणी पित नाही. अनेक ठिकाणी तळे तो बघतो, परंतु पाणी तहान लागू नये तो पित नाही. तो फक्त मेघाचीच वाट पाहतो, पाऊस कधी पडेल आणि त्या पावसाचंच पाणी मला कधी प्यायला भेटेल, हाच विचार करून तो पूर्णपणे त्या मेघाची वाट पाहत पाहत त्याला त्याचीच अभिलाषा करतो, त्याचीच वाट पाहतो, त्याचाच वेध त्याला निर्माण झालेला असतो. तशा पद्धतीनं एखादा जीव जो असतो म्हटले, तो देवाला वेधल्यानंतर तो विषयात आहे, परंतु त्या विषयाची चाड त्याला नाही आहे. तो वासना त्याला जरी असली तरी तो त्या विषयामध्ये राहत नाही, रमत नाही, सेवत नाही. तो परमेश्वर सन्निधानी देऊन त्याचे सकळ परमेश्वर म्हणतात आम्ही त्याला. मग अशा पद्धतीनं स्वतः आम्ही सन्निधान देतो आणि त्याचे जे बी विषय आहे ते त्याला आम्ही पुरवत असतो, कारण तोही त्याचीच अभिलाषा करतो, त्याचीच वाट पाहत असतो. आपणही परमेश्वर भक्ती करत असताना परमेश्वराला समजल्यानंतर, परमेश्वराचा बोध आपल्याला झाल्यानंतर परमेश्वर व्हावा ह्याच अपेक्षेने, ह्याच उद्देशाने आपलं उठणं, बसणं, बोलणं किंवा भक्ती करणं जर असेल तर परमेश्वर आपल्याला सन्निधान देतील आणि आपल्या जीवनामध्ये ज्या बी अडीअडचणी त्या दूर करतील. परंतु आपल्याला परमेश्वराची प्राप्तीची अपेक्षा, इच्छा जर नसेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही आणि ते परमेश्वरापर्यंत पोचत पण नाही. म्हणून चातक पक्षाप्रमाणे फक्त आणि फक्त त्याचीच वाट पाहत असेल तर देव स्वतः येऊन देतात. तसं परमेश्वराची आपण जर अभिलाषा करत राहिलो तरच परमेश्वर आपल्याजवळ येणार आहे. तो आत्मविश्वास असला पाहिजे, ती दृढ इच्छा, समर्थवादावरची निष्ठा जर आपली असेल आणि तोची व्हावा, तोची भेटावा हा हेतू आणि हा भाव जर आपला असेल आपल्या धार्मिकतेमध्ये, तरच परमेश्वर आपल्याला सन्निधान देऊ शकतात. आणि म्हणून ती समज आपण घेतली पाहिजे. परमेश्वरांनी या ब्राह्मणाची जी इच्छा आहे ती पुन्हा येऊन परत पूर्ण केलेली आहे, त्याची वासना आहे ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि मग त्या ब्राह्मणांनी देवाला विनंती केली की जी माझ्या घरी गमन करावं. आणि अशा पद्धतीनं जात असताना देवानीसुद्धा त्याच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे. त्यांनी घरासमोर सडामार्जन केलं आहे, त्यावर रांगोळ्यांचा चौक भरला आहे, गुढ्या उभारलेल्या आहे, तोरण बांधलेले आहे, मोठ्या महोत्सव उत्साहाची तयारी केलेली आहे का देव आपल्या घरी आज येत आहे. हा उत्सव तो साजरा करतो आणि सर्वज्ञसुद्धा त्याच्या घरी गमन करतात. त्यांनी श्रेष्ठ प्रकारचे आसन देवावर साठी रचलेलं असतं. चरणशाळन केलं, मर्दना मादने केले, आंघोळ वगैरे घातली आणि मग देवाला पूजन वगैरे करून आरोग्याचा स्वीकार देवाने केलेला आहे त्याचा. त्यानंतर देवाने तिथं पौड उपूड झाला, त्याच घरी, त्यांच्याच घरी एक दिवस परमेश्वर वस्ती करतात, थांबतात आणि दुसऱ्या दिवशी मात्र कोळगावी वस्ती, कोळगावाला जाण्यासाठी निघतात. तो ब्राह्मण देवाला विनंती करत असतो, परंतु तरीही देवाला पुढं जाणं गरजेचं असल्यामुळं देव तिथून निघतात. मग चंद्रजोन कोळगावला देव गमन करतात आणि तिथं लिंगाच्या मंदिरात वस्ती होते. तिथंही जे दररोजचा विधिविधान आहे, बायसांनी चरणशाळन केलं आहे,
देवाला पाकनिष्पत्ती करून उपार दिलेला आहे. तिकडं पौड उपोड करून एक दिवस वस्ती परमेश्वराची होते आणि पुढे देव लगेच शेंदुरजनला परत येतात. म्हणजे शेंदुरजनवरून डोडविरेला जातात, डोडविरून परत शेंदुरजनला येतात. आणि अशा पद्धतीनं देवाला ते राघवदेव भट जे आहे शेंदुरजनला आले आहेत आणि तिथून डोडरेला गमन करीत आहेत असं ते राघवदेव भट जे आहे ब्राह्मण त्यांनी देवाच्या संदर्भात ऐकलं आणि सर्वज्ञांना आपल्या घरी आणण्याची ती तयारी करत आहे. राघवदेव भट जे आहे पूर्वी पैठणमधल्या भोगनारायणाच्या देवळात देवाची त्यांची भेट झालेली असते, दर्शन झालेले असते आणि त्या पद्धतीनं त्यांचं गाव तिथं असल्यामुळं ते देवाचं ऐकल्यानंतर देवाला आणण्यासाठी सर्व तयारी करतात, महोत्सवाची तयारी करतात, घरोघरी सडे करतात, रांगोळ्यांचे चौक भरले, मोक्याच्या ठिकाणी स्वागतासाठी प्रवेशद्वार तयार केलं, पताका लावण्यात आल्या. अशा बऱ्याच परमेश्वराला आपल्याला घरी आणायचं आहे या आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये त्यांनी देवाला आणण्याची तयारी केलेली आहे. सर्वज्ञावर छत्र धरण्यासाठी त्यांनी लतावेलींचा वापर करून वस्त्रांचं छत्र तयार केलं. प्रवेशद्वारवर मंडप घालून वैष्णवांचा गोळा तयार केला. म्हणजे ते वैष्णव असल्यामुळं लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे. तबक, पान, सुपाऱ्या असे नाना प्रकारचे पूजेचं साहित्य ठेवून मंगलमय महोत्सव अशा पद्धतीनं आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांनी केलेला आहे. आणि देव मग तिथून परत डोडऱ्याला पोचले आहे. गावाच्या उत्तरेस खडकाळ जागेत एक पिंपळ होता. त्याच्या पूर्व बाजूला देव सावलीत आसन झालं आणि इतक्यात मग राघवदेव भट कुटुंबासहित पूर्ण गावातले जे सद्भक्त आहे त्यांना घेऊन देवाकडे येतात आणि खेळत नाचत बागडत वाजंत्री वाजवत अशा पद्धतीनं देवाच्या स्वागतासाठी उत्साहात सर्वज्ञांसमोर आल्यानंतर दंडोत घालतात, श्री चरणाला लागतात, मस्तक टेकवतात आणि सर्वज्ञाजवळ बसून हे काय श्री गोमटदेव, इतक्या दिवसात बालकाकडे कधी लक्ष दिलं नाही, बालकाला सांभाळलं नाही असं म्हणत ते स्तुती करतात. अत्यंत हरकून गेलेले आहे. डोळ्यात पाणी आणून ओल्या गुणांनी देवाकडं बघत बघत देवाला विनंती करताय का तुम्ही आमच्याकडे आलेच नाही, आम्हाला विसरले, आम्हाला सांभाळलं नाही, असं करू नका. अशा पद्धतीनं ते स्तुती करत करत देवाच्या समोर अत्यंत रंक होऊन हात जोडून विनतकंदर होऊन प्रार्थना करताय. आणि मग देवसुद्धा त्यांना थोडंसं दिलासा देत आहे का हे नाही का आत्ता आम्ही आलो, तुमच्यासाठीच आलो आणि तुमच्याकडंच आलो आहे. अशा पद्धतीनं राघवदेव पण ते चांगलं केलं, गोमटदेव हो चांगलं केलं. अशा पद्धतीनं बालकावर लक्ष दिलं, मला सांभाळत चला, मला कृतार्थ केलं. अशा पद्धतीनं तो खूप स्तुती करतो आहे, अत्यंत हरकून गेलेला आहे. असं म्हणून पुष्कळ स्तुती केल्यानंतर परत देवाला विनंती करून आपल्या घरी नेण्यासाठी नाचत कुदत जे वाजंत्री आहे वाजवत सर्वज्ञांची भेट झाल्यामुळे मध्येच खेदाने तो खिन्न व्हायचा, श्रीचरणावरती मस्तक टेकवायचा, श्रीचरणाचा चुंबन घ्यायचा, आसन रचून उत्तम प्रकारे सर्वज्ञांचं पूजन त्यांनी तिथंच केलं आणि परत टिळे लावले. अशा पद्धतीने देवाचं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात एकदम हरकून गेल्यासारखं स्वागत केलेलं आहे. आणि त्यांनी मग विनंती करून आपल्या घरी गमन करावं म्हटले. अशा पद्धतीने देवाला घेऊन ते नाचत गावात येतात. तर गावातले लोक त्यांना विचारतात की कोण आहे तर ते म्हटले गोमटदेव बा, हे आमचे गोमटदेव. अशा पद्धतीने अत्यंत अभिमानाने देवाचं नाव घेऊन ते सर्वांना सांगत नाचत कुदत आपल्या घरी त्यांना घेऊन येतात. अशा पद्धतीनं तिथं घरी आल्यानंतर मर्दाना मादने होते, आंघोळ होते, देवाची विनंती करून अनेक पदार्थ देवासाठी बनवलेले असतात. त्याचा उपार देव त्यांचा स्वीकारतात आणि त्या ठिकाणीच मग देव पौड उपूड घेऊन आराम करतात. आणि बाईसांना हे सर्व पाहून हरकून होतं, एकदम आश्चर्य वाटतं की हे कोण आहे नेमके, एवढं आनंदात नाचत कुदत जात आहे. आणि मग बाईसा देवाला थोडंसं शांतता झाल्यानंतर एकांत आल्यानंतर बाबा हे कोण म्हटले. आणि मग देव म्हणतात हे बाई हे राघव भागवत वैष्णव म्हटले. वैष्णवासारखेच नाहीत परंतु ते दुंडीरावळांचे उपदेशी आहेत म्हटले ते. बाबा तर हे उपदेश करतात का म्हटले. बाई दुंडीरावळ हे शुक्लपट श्रीप्रभूंचे पुरोहित द्वारावतीस ते गेले होते म्हटले. श्रीकुंत्रबाबांचे पुरोहित म्हणून द्वारावीत गेले होते आणि त्यावेळेसच
श्री चांगदेव रावळांनी खराट्याने त्यांना हाणल्यामुळं त्यांना स्थिती झाली, ते सुख झालं आणि मागचं जे बी आहे ते सर्व त्यांचं निघून गेलं. संप्रदायाचा असणारा पगडा बिराड जे आहे ते निघून गेल्यानंतर ते यातच मग्न होत पूर्णपणे ते मंत्र वगैरे जे आहे पूर्वीचे ते विसरून गेलेले आहे आणि त्यांना ज्ञान झालेलं आहे. श्री चांगदेव रावळांनी त्यांच्यासमोर असणारे दंड देव जे आहे ते सर्व पाण्यात गोमती नदीत टाकून दिलेले आहे म्हटले. यावर बाईसा म्हटले, बाबा तर मग हे श्री चांगदेव रावळांच्या अर्थात आपले नातू आहेत म्हटले. देवसुद्धा हसतात आणि देव स्वीकारतात की बरोबर हो ते आमचे नातू आहेत. आणि मग तिथं सर्वज्ञांना स्नान होतं, चंदनाची उटी लावल्या जाते, पूजन केलं जातं, भक्तिजनासहित आरोगणा पौड तेथेच वस्ती होते. असे 2 दिवस देव तिथं राहतात आणि सकाळीच सर्वज्ञ मग गमन करू लागले आहे. तो देवाला विनंती करतो आहे की थांबण्याचा तो आग्रह करतो आहे, परंतु देव मात्र काही थांबत नाही. अशा पद्धतीनं ते राघव भटांनी देवाची खूप मोठ्या प्रमाणात स्तुती केली, खूप मोठ्या प्रमाणात आदर सत्कार केला आणि मिरवणूक काढून गोमटदेव होऊन अत्यंत विनतकंदर होऊन देवाची सेवा केलेली आहे. अशा परमेश्वराने या अयोग्य जीवाला योग्य करण्याच्या उद्देशाने त्या जीवाचं काही कणव असेल, संस्कार असेल, पाठीमागं आपले चक्रपाणी प्रभू महाराजांनी त्यांना खराट्याने मारल्यामुळं त्यांना जी स्थिती झाली ती स्थिती आजही तो उपभोगत आहे. अर्थात त्याला ती विद्या दिल्यामुळं त्या विद्येच्या भरातच तो आपलं स्मरण चिंतन करत आहे आणि देवाला पाहिल्यानंतर तो अत्यंत हर्ष उल्लसित होऊन देवाची मिरवणूक काढून घरी घेऊन जी बी आहे ती सेवा करतो आहे. त्यानंतर देव मात्र तिथून निघतात, राजूरला येतात. तिथं राजूरला गमन केलं तर गावाच्या पश्चिमेला परकोटाच्या पूर्वेकडे भिवंडेश्वराचं मंदिर असतं, तिथं वस्ती होते आणि दररोजचं विधान बाईसा करतात. बाईसन चरणशाळन केलं आहे, पाकनिष्पत्ती करून उपार केलेला आहे. त्यानंतर देव तिथं आराम करतात आणि 1 दिवस वस्ती झाल्यानंतर देव पुढं निघतात. अर्थात परमेश्वर जे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून या आनंदलीलेच्या माध्यमातून अनेक जीवांना जे भेटी देतात, तर त्या भेटीच्या पाठीमागे त्या जीवाचं पूर्वकर्म आहे. त्यांनी काहीतरी पेरलेलं आहे आणि ते उगवतं आहे. कोणीतरी दिसलं आणि देवाने मग त्याला भेट दिली असं होत नाही. परमेश्वराचा पूर्ण नियोजित कार्यक्रम आहे. कोणत्या जीवाला भेटायचं, कोणत्या रस्त्याने जायचं, कोणत्या ठिकाणी जायचं, कोण जीव स्वतः भेटणार आहे, कोणत्या जीवाला स्वतः भेटायचं आहे. अशा पद्धतीनं परमेश्वराचं या अयोग्य जीवाला योग्यता करण्याचं मिशन आणि ज्ञानाला प्रेमाला योग्य करण्याचं हे जीव उद्धारण्याचं व्यसन परमेश्वराने जे स्वीकारलेलं आहे त्याचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत करत परमेश्वर अशा पद्धतीनं रुद्धपुरवून निघाल्यानंतर परतीच्या वाटेवरती जे भक्त परमेश्वराला पुन्हा भेटतील ते भक्त बरोबर देवाच्या बाईसा आहे, चांगदेव भट आहे सेवेला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर पण देत त्या भक्तांची ओळख पण परमेश्वर करून देतात. तर अशा पद्धतीनं परमेश्वराचा हा प्रवास जीवाला संबंधदान आहे, लीळादान आहे, ग्रहणादान आहे, कैवल्यदानाला पात्र करणं आहे. कारण परमेश्वराचं जे सकळ आहे ते नित्य आहे. तो जीव ज्या अवस्थेला पोचला, ज्या योग्यतेला पोचला, ज्या पात्रतेला पोचला ते देव त्याला देतात. एखादा कैवल्यदानाला नाही पोचला तर लीळादान, तर ग्रहणादान, संबंधदान मात्र त्या जीवाला देणं आहे आणि त्या देण्यातून त्याला प्राप्तीच्या उद्देशाने प्राप्तीला नेण्यासाठी जे त्याच्यामध्ये निर्माण करणं आहे ती योग्यता परमेश्वर निर्माण करतात. हे जीव जे आहे हे परमेश्वरानं ओळखत नाही. परमेश्वराने त्यांना अजून बोध दिलेला नाही आहे, कारण ते बोधाची जी वेळ आहे ती अजून आलेली नाही आहे. परंतु बोधाची वेळ जरी नाही आली तरी परमेश्वर त्या बोधाला पात्र करण्यासाठी त्यांच्या विनंतीला, त्यांच्या उपाराच्या विनंतीला मान देऊन स्वतः उपार स्वीकारतात. अर्थात हे प्रेमी भक्त आहे भविष्यातले, पुढच्या जन्मातले. त्यांची अयोग्यता जी आहे, त्यांचे अडथळे जे आहे, त्यांच्या ज्या अडचणी आहे त्या दूर करणं आहे. आपणही परमेश्वराच्या प्रेमाची अभिलाषा जर करत हट्ट धरला, परमेश्वरांना असन्निधानी जरी तळमळ केली, हट्ट धरला, तर आम्ही तिथंसुद्धा तुम्हाला प्रेम देऊ. याचा अर्थ काय की तोची व्हावा, तोची भेटावा हा उद्देश आपल्या मनामध्ये रुजला पाहिजे आणि त्या मनातून रुजल्यानंतर ती प्राप्तीच्या उद्देशाने जे परमेश्वराने अपेक्षिले आहे, जे परमेश्वराने आपल्याला आज्ञा केलेली आहे, जे परमेश्वराने ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला समज दिलेली आहे,
ती आपल्या जीवनामध्ये जर उतरवलं तरच परमेश्वराची प्रसन्नता निर्माण होऊन ज्या अशा जीवांना जसे परमेश्वर जातात भेट देतात तसं आपल्यालाही कोणाच्या तरी माध्यमातून कोणाच्या तरी निमित्तातून परमेश्वर ही समज देऊन आपल्या आचाराच्या बाजूने सहाय्य करून आपली पात्रता निर्माण करतील आणि कळत नकळत आपण केलेल्या क्रियेचा स्वीकार करून आपल्यामध्ये बोधशक्तीचा जे बी दातृत्व आहे ते केल्यानंतरच आपल्यामध्ये हिंमत निर्माण होत असते. खरं म्हणजे आपण भक्ती करतो आहे, पण भक्ती करत असताना बोध झाला आहे, आपल्याला समजलेलं आहे, कळतं आहे, पण वळत नाही. याचं कारण काय की त्या क्रियेचा स्वीकार होत नाही आणि क्रियेच्या स्वीकाराच्या पाठीमागे जी तळमळ आपली असायला पाहिजे, अहेतुक भाव जो असायला पाहिजे, तोची व्हावा, तोची भेटावा, ही इच्छा, ही वासना जी आपली असायला पाहिजे ती आपली निर्माण झालेली नाही. ज्या मिनिटाला ती निर्माण होईल त्या मिनिटाला परमेश्वर कोणाच्या माध्यमातून कुठं कधी केव्हा कोणती क्रिया स्वीकारतील हे सांगता येत नाही. पूजनीय भांडारेकरांना वासना निर्माण झाली, ती अवस्था बदलली, परमेश्वर स्वतः भिक्षेला जातात. अशा पद्धतीनं ज्या ज्या जीवाची जी जी कणव जी जी आर्तता निर्माण होते त्या त्या अवस्थेनुसार परमेश्वर स्वतः जातात किंवा कोणाला तरी निमित्त करून त्या क्रियेचा स्वीकार करतात. आणि ज्याच्या क्रियेचा स्वीकार केलेला असतो त्याच्यामध्येच हिंमत निर्माण होते, त्यालाच अनुसरणाची इच्छा होत असते. अनुसरण आपलं सिद्धीत जावं ही प्रार्थना, त्याचा हा हट्ट किंवा आचाराच्या बाजूने विचार करून किती आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, बुद्धीमध्ये शुद्धता निर्माण करून आपण आचार करावा, तोची व्हावा, तोची भेटावी, आवडी जी निर्माण होते हे सर्व बोधशक्तीचं कार्य आणि बोधशक्ती ही केलेल्या क्रियाच्या स्वीकारातून निर्माण होत असते. म्हणून आपण किती वर्ष धार्मिकता करतो आहे, किती वर्ष उपदेश घेतला आहे किंवा किती क्रिया केल्या याला महत्त्व नाही आहे, तर कोणत्या हेतूने केल्या आणि त्या पदरात पडल्या आहे का नाही, परमेश्वराने स्वीकारल्या आहे का नाही, परमेश्वराच्या ठिकाणी लेखी लागल्या का नाही, याचं प्रमाण की आपल्याला ही भावना निर्माण होणं. भावना जर आपल्या निर्माण झाली असेल, आपली इच्छा असेल, वासना असेल आणि त्या पद्धतीनं आपला प्रयत्न असेल, आपलं नियोजन असेल, तर याचा अर्थ आपल्या क्रियेला कुठंतरी स्वीकारात पडलेली आहे आणि म्हणून आपली ती इच्छा निर्माण झालेली आहे. आणि यदाकदाचित कितीतरी वर्षापासून आपण क्रिया करतो आहे, उपदेश घेतला आहे, परंतु आपल्या मनामध्ये इच्छाच होत नाही, वासनाच होत नाही, अनुसरावं, देव भेटावं, आता पुन्हा हा जन्म नको, हे नरक नको, याचं दुःख जर आपल्याला होत नसेल तर आपल्या क्रियेचा स्वीकार झालेला नाही आहे, त्या हेतूने आपण ती क्रियाच केलेली नाही असं समजावं. म्हणजे हे ज्या गोष्टी आहे, आपण फिरत असताना मला बरेच अनुभव येत असतात की कितीतरी वर्षापासून उपदेश घेतलेला आहे, धार्मिकता करतो आहे, क्रिया करतो आहे, परंतु अनुसरण काय असतं हे माहीत नाही किंवा अनुसरणाची इच्छा नाही, वासना नाही, अनेक गैरसमज आहे, अज्ञान आहे, फक्त करायचं म्हणून करायचं आणि या भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषेपोटी केलेली धार्मिकता तो करत राहतो. कितीतरी वर्ष जातात. याचं कारण का, तर त्याने साऱ्या दृष्टपर क्रिया केल्यामुळं त्या स्वीकारात पडल्या नाही, म्हणून त्याच्या मनामध्ये ही गोष्ट रुजली नाही आणि मनामध्ये येत पण नाही. मी विचारत असतो कोणी भेटलं की तुम्ही किती वर्षापासून उपदेश घेतला आहे, काय काय करता, आणि मग दररोजची देवपूजा असेल, स्मरण असेल, स्थानवंदन असेल, क्रिया असेल, मग कधीतरी तुम्ही अभ्यास करता का, सत्संग ऐकता का, मग अनुसरणाची इच्छा आहे का किंवा अनुसरण घ्यावं असं वाटतं का, तर कितीतरी लोकांचे नकारात्मक उत्तर येतात की नाही, आमच्या मनात अजून आलंच नाही किंवा ती इच्छा पण नाही किंवा ते आपलं कामच नाही आहे, ते मी करूच शकत नाही, अशी जी नकारात्मक भावना आहे ह्या खूप लोकांकडून येतात. एखादा असा असतो का हो करण्याची इच्छा आहे, थोडीशी जबाबदारी आहे, ती पार काढल्यानंतर मी करणार आहोत, अशा बऱ्याच लोकांकडून त्या अनुभवातून लक्षात येतं की हे आजपर्यंत कोणत्या हेतूनी, कोणत्या भावानी आणि कोणत्या उद्देशाने यांनी धार्मिकता केलेली आहे आणि क्रिया केलेली आहे. तर आपली आजपर्यंत कोणत्या उद्देशाने, कोणत्या हेतूनी क्रिया केलेली याचं आत्मचिंतन करणं, आत्मपरीक्षण करणं वेळ कधी जात नसते. आजची वेळ आहे त्या अर्थी उद्याची वेळ आपल्याच हातात आहे, कारण आजच्या वेळेवरती उद्याची वेळ ठरलेली असते. जरी आत्तापर्यंत आपल्याकडून कळत नकळत दृष्टपर किंवा त्या उद्देशाने, त्या हेतूने जर आपली क्रिया झालेली असेल तर आपला हेतू, आपला भाव बदलून अदृष्टपर परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा या उद्देशाने जर आत्तापासून जरी आपण क्रिया करायला किंवा हेतू ठेवून परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली तर परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं ती प्रार्थना करून जर आपण आजच धर्माला लागलो आणि आजच आपल्याला बोध झाला असं समजून जर सुरुवात केली तरी परमेश्वर जिथं असेल, ज्या अवसरी असेल, ज्या प्रांती असतील
तिथं आपल्या क्रियेचा स्वीकार करून आपल्या मनामध्ये किंवा आपल्या भावामध्ये ती हिंमत निर्माण करून त्या बाजूने जर आपला प्रयत्न केला तर परमेश्वर आपल्याला सहाय्य करतील आणि आपण परमेश्वराबरोबर हा प्रवास करत असताना परमेश्वरच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातील यात शंका नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.